रामबंधू मसाले, चव महाराष्ट्राची। बंधू भगिनींनो, आज आपण सर्व एका नव्या पर्वाचे साक्षीदार आहात। महाराष्ट्राच्या नव्हे तर देशभरातील गृहिणींच्या मनात आणि स्वयंपाकघरात हक्काचे स्थान पटकावणारे रामबंधू मसाले आज या दिमागदार सोहळ्याद्वारे आपल्या नूतन वास्तूत प्रवेश करीत आहेत। याच निमित्तानं रामबंधूंच्या आजवरच्या वाटचालीवर एक दृष्टिक्षेप। ही गाथा आहे एका यशस्वी व्यवसायाची, ज्याचं नाव आज महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अन्य प्रदेशांमध्येही घराघरात जाऊन पोहोचलंय। होय, ही कहाणी आहे सुप्रसिद्ध रामबंधू मसाले या मसाला उत्पादक व्यवसाय संस्थेची। आपली भारतीय संस्कृती ही या पृथ्वी तलावरील एक पुरातन संस्कृती म्हणून ओळखली जाते। तिचाच एक अभिन्न भाग म्हणजे आपली खाद्य संस्कृती। देशाच्या विविध प्रांतांमध्ये केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची विविधता थक्क करणारी आहे, पण या विविधतेमध्येही आहे एक समान धागा, आणि तो म्हणजे आपल्या पाककृतींमध्ये वापरले जाणारे वेगवेगळे मसाले। हे मसाले म्हणजे आपल्या पाककृतींचा जणू आत्माच। याच मसाल्यांमध्ये नाशिकच्या राठी बंधूंना दिसली ती एक व्यावसायिक संधी। मसाल्यांना खूप मोठी आणि सतत वृद्धिंगत होणारी बाजारपेठ आहे हे त्यांनी जाणलं, आणि यातूनच मुहूर्तमेढ रोवली गेली ती रामबंधू मसाले या व्यवसाय संस्थेची। आजपासून 4 दशकांपूर्वीचा तो काळ। तेव्हा खरं तर घराघरात आपल्या गरजेप्रमाणे मसाले बनवले जायचे। अशा पार्श्वभूमीवर स्वर्गीय श्री लक्ष्मीनारायणजी राठींनी हे व्यावसायिक धाडस केलं, ते दूरदृष्टी ठेवूनच। प्रारंभीच्या काळात अगदी पारंपरिक पद्धतीनं आणि मर्यादित मनुष्यबळाच्या सहाय्यानं त्यांनी मसाले उत्पादन करण्यास सुरुवात केली। त्यावेळची बाजारपेठही मुख्यत्वे स्थानिक स्वरूपाचीच होती, आणि वाहतुकीचं साधन होतं सायकल किंवा स्कूटर। पण सातत्यानं बाजार संशोधन, गुणवत्ता आणि दर्जा यांचा अविरत ध्यास, याबरोबरच उपक्रमशीलता आणि अपार कष्ट या सर्वांचं फळ संस्थेला मिळू लागलं। रामबंधू मसाल्यांच्या चवीला दाद मिळू लागली, ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला। जिल्हा आणि तालुक्यांच्या ठिकाणी वितरक, विक्रेते नेमले गेले, बँकांकडून भांडवल उभारणी केली गेली। अत्याधुनिक उपकरणं आणि यंत्र वापरून मसाल्यांचं उत्पादन होऊ लागलं। व्यवसायानं काट टाकली आणि मसाले उद्योगातील एक अग्रगण्य ब्रँड म्हणून रामबंधू मसाले हे नाव प्रस्थापित झालं। यानंतर कंपनीनं भरारी घेतली ती घरगुती व्यवसायाकडून आधुनिक उद्योगाकडे। कंपनीनं अंबड आणि मुसळगाव इथं जमीन खरेदी करून कारखान्याच्या इमारती बांधल्या। उत्पादन प्रक्रियेत आधुनिकता स्वीकारली तरी चवीचा पारंपरिक मंत्र मात्र जपला। विविध प्रकारच्या मसाल्यांची पारंपरिक विशुद्ध चव आणि अत्याधुनिक उत्पादन आणि पॅकेजिंग तंत्र यांचा उत्तम समन्वय साधण्यात आम्हाला यश आलं। यातूनच एक महत्त्वपूर्ण असं पुढचं पाऊल टाकलं ते 1994 मध्ये। आमचे असंख्य विक्रेते, वितरक, कामगार, मित्र, नातेवाईक आणि लाखो ग्राहक यांच्या सदिच्छेने रामबंधू मसाले ही व्यवसाय संस्था बनली एक पब्लिक लिमिटेड कंपनी, एम्पायर स्पाइसेस अँड फूड्स लिमिटेड। स्थापनेच्या अगदी पहिल्याच वर्षी आम्ही आमच्या भागधारकांना लाभांशाचं वाटप केलं, आणि आजपर्यंत त्यामध्ये खंड पडलेला नाही। तसंच नुकतंच आम्ही आमच्या भागधारकांना एकास एक या प्रमाणात बोनस शेअर्सचं वाटप करण्याचा ठराव मंजूर केलेला आहे। आज आमचे नाशिक, सिन्नर, औरंगाबाद, नवसारी इत्यादी ठिकाणी 6 कारखाने कार्यरत आहेत। अत्याधुनिक उत्पादन तंत्रांचा वापर करणारा एक कारखाना औरंगाबाद इथं उभारला जातोय। नाविन्याचा ध्यास हा आमचा श्वास आहे। पारंपरिक मसाल्यांबरोबरच अनेक नाविन्यपूर्ण उत्पादनं बाजारात आणण्याचे यशस्वी प्रयोग आम्ही केले, मग हे नाविन्य असो उत्पादनांचं, पॅकेजिंगचं अथवा मार्केटिंगचं। त्यामुळेच आमच्या उत्पादनांच्या मालिकेमध्ये सतत नवनवीन उत्पादनांची भर पडत असते, आणि त्यांचं ग्राहकांकडून खास स्वागतही होत असतं। पापड मसाला, पापड आटा, चकली मसाला आणि चिवडा मसाला ही आहेत आमची काही नाविन्यपूर्ण उत्पादनं, आणि म्हणूनच अन्न पदार्थांच्या उच्च गुणवत्तेचं प्रतीक असलेलं ॲग्मार्क हे मानचिन्ह मिळवणारे उत्तर महाराष्ट्रातील पहिले उत्पादक होण्याचा बहुमान आम्ही प्राप्त केला। गुणवत्ता आणि दर्जातील सातत्य हा आमच्या व्यवसायाचा आत्मा आहे। मसाल्यांच्या उत्पादनाचा दर्जा आणि चव अवलंबून असते ती त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या गुणवत्तेवर। म्हणूनच या कच्च्या मालाची आम्ही अतिशय काळजीपूर्वक निवड करतो। त्याच्या विविध चाचण्या केल्या जातात। उत्पादन स्थळी कमालीची स्वच्छता राखण्यावर आमचा कटाक्ष असतो। ग्राहक देवो भव हे आमचं ब्रीद असून ते आम्ही कसोशीनं सांभाळतो। मसाल्यांची चव आणि गंध दीर्घकाळ टिकून राहावा म्हणून लॅमिनेटेड पाऊचमध्ये त्यांची विक्री केली जाते।
अशा प्रकारचं पॅकेजिंग तंत्र मसाले उद्योगात आम्हीच सर्वप्रथम वापरलं हे आवर्जून सांगताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. उत्तम उत्पादनं, सर्वोत्तम गुणवत्ता आणि दर्जा, किरकोळ विक्रेत्यांचं सक्षम जाळं आणि कार्यक्षम विक्रय व्यवस्थापन यामुळेच आज आमची बाजारपेठ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि गोवा या राज्यांमध्ये पसरली आहे. ही बाजारपेठ आणखी विस्तारण्याचा आमचा संकल्प आहे. कुठलाही व्यवसाय उभा राहतो, चालतो तो समाजाच्या पाठबळावरच. म्हणून आपल्याला इतकं भरभरून देणाऱ्या समाजाचं ऋण फेडण्याचा अल्पसा प्रयत्न आम्ही गेली काही वर्ष करतो आहोत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या अंताक्षरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून हौशी कलाकारांना एक व्यासपीठ देण्याचा उपक्रम आम्ही प्रायोजित केलेला आहे. त्याबरोबरच कला, क्रीडा, समाजकारण, अर्थकारण अशा विविध क्षेत्रातील नामवंतांना अभिवादन करणाऱ्या मटा सन्मान पुरस्कारांचं तसंच कलावंतांच्या अभिमानाचं प्रतीक ठरलेल्या अल्फा गौरव या झी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याचं प्रायोजकत्वही आम्ही भूषवलं आहे. 30 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पाण्याचा एक छोटासा झरा आज एक सागर बनला आहे. या काळाच्या ओघात केलेल्या या प्रवासानं आम्ही कृतार्थ झालो आहोत, पण संतुष्ट नाही. देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच निर्यात बाजारपेठेवरही लक्ष केंद्रित करायचं आहे. येत्या 3 वर्षात कंपनीची उलाढाल 3 पटीनं वाढवण्याचं उद्दिष्ट आम्ही समोर ठेवलेलं आहे. निर्मिती जितकी नैसर्गिक तितकीच वृद्धी देखील. साहजिकच व्यवसाय वृद्धीसाठी अन्य क्षेत्रांमधील संधीही आम्हाला आता खुणावतायत. यातील काही क्षेत्रात आम्ही प्रवेश केला असून इतर क्षेत्रांमध्ये प्रवेशाची तयारी करीत आहोत. कृषी उत्पादनं आणि कृषी आधारित उद्योग या क्षेत्रात विस्ताराची आमची योजना आहे. निर्यातक्षम द्राक्षांचं तर आम्ही उत्पादनही सुरू केलं असून लवकरच फूल शेती, विनयार्ड आणि वाईन उत्पादन क्षेत्रातही आपलं दमदार पाऊल टाकण्याची आमची मनीषा आहे. प्रवास सुरूच आहे. नवनवीन वाटांचा शोध अविरत चालूच राहणार आहे. ध्येय निश्चित आहे, दिशाही निश्चित आहे. म्हणूनच आम्हाला ठाम विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागानं या संकल्पांना यशही निश्चितच आहे.